जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025च्या वितरणाचा प्रश्न अतिशय बिकट असा बनलेला आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या जिल्ह्यातील आमदार खासदारांना या पीक विम्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारे आता 3 जिल्ह्याच्या पीक विम्याच्या प्रश्नावरती ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे। याच्या संदर्भातील आणि पीक विम्याच्या संदर्भातील इतरही काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्यासाठी राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला पाठपुरावा याच्याबद्दल माहिती घेतलेली होती, परंतु त्या बैठकीमध्ये साधारणपणे पीक विम्याचं वितरण झालंय अशाच प्रकारे माहिती त्यांना देण्यात आलेली होती। पुढे पीक विम्यासाठी शेतकरी पात्र होतील का याच्या संदर्भातील कुठलाही एक निर्णय देण्यात आलेला नव्हता। याचबरोबर आपण पाहिलेले की धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील जे काही केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे गेलेला विषय होता, हा लातूर आणि धाराशिवचा विषय मार्गी लागलेला होता। परंतु हा विषय मार्गी लागला जात असताना धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळ आणि लातूर जिल्ह्यातील 10 महसूल मंडळ याच्यामधून वगळण्यात येत असल्याची माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यामध्ये सर्वात बाधित झालेली जी महसूल मंडळ आहेत, तीच महसूल मंडळ जर पीक विम्याच्या वितरणापासून जर वंचित ठेवली जात असतील तर नेमका पीक विमा कोणत्या बेसवरती दिला जातोय हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला होता। मित्रांनो, शिना नदीला आलेला पूर, त्याच्यामुळे बार्शी आणि परंडा तालुक्यातील काही महसूल मंडळ हे अतिशय मोठ्या प्रमाणात बाधित झालेली होती। राज्यामध्ये सर्वाधिक पूर क्षेत्र आणि बाधित क्षेत्र म्हणून या 2 तालुक्यातील ही महसूल मंडळ घोषित करण्यात आलेली होती आणि या दोन्ही महसूल मंडळाला, या दोन्ही तालुक्याला या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये ही परिस्थिती झालेली होती, परभणीमध्ये ही परिस्थिती झालेली होती, हिंगोलीच्या काही भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली होती आणि तशीच परिस्थिती आता या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहते की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला होता। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ 337 कोटीच्या आसपासचा पीक विमा द्यायला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता आक्षेप झालेले, कारण केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तो पीक विमा 7 दिवसाच्या आतमध्ये वितरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत। परंतु हा पीक विमा वितरित होत असताना ही जर महसूल मंडळ वगळली तर या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याच्या संदर्भातील विनंती करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, पाडोळी, जेवळी, धानोरी, माकणी, आनाळा, शेळगाव, जवळा, पाचपिपळा, सोनारी, आसू, शिराढोण आणि वाशी तालुक्यातील वाशी, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, खांडवी, आगळगाव, पागरी, सुरडी, पानगाव, वैराग, नाळी, नारी, उपळे, दुमाला, सौंदरे, गोडगाव आणि लातूर जिल्ह्यामधील कासार, शिरसी, कासार, बालकोंदा, भूत, मुंगळी, मदनसुरी, मातोळा, किनीथोट, किल्लारी, उजनी, लांबजाना, औसा ही जी काही 10 महसूल मंडळ आहेत, अशी धाराशिव जिल्ह्यातील 14, सोलापूर जिल्ह्यातील 12 आणि लातूर जिल्ह्यातील 10 अशी एकूण 36 महसूल मंडळ ही याच्यामधून वगळली जातील आणि ह्या वगळल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होऊ शकतो। यामुळे कुठेतरी तांत्रिक भारांकनाचा विषय पुन्हा एकदा तपासून पाहावा आणि या शेतकऱ्याला पीक विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची एक मागणी याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आमदार आणि खासदाराच्या माध्यमातून जर पाठपुरावा केला आणि हा विषय जर लावून धरला तर पीक विमा मिळू शकतो, अशा प्रकारचे एक स्पष्ट संकेत आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे पाठपुरावा केला जातो त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळतोच। आता या पार्श्वभूमीवरती अमरावती असेल, याच पार्श्वभूमीवरती वाशिम असेल, या पार्श्वभूमीवरती हिंगोली असेल, याच पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर असेल, बीड असेल किंवा नाशिक असेल, या जिल्ह्यामध्ये आता कशा प्रकारे पाठपुरावा केला जातोय हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। परंतु आता एकंदरीत जर या ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राची कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दखल घेतली, त्याच्या संदर्भातील काही विचार करण्यात आला तर नक्कीच या 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, खांडवी, बार्शी ही अशी काही जी महसूल मंडळ आहेत, जवळा महसूल मंडळ असेल, या महसूल मंडळामध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पीक विमा कंपनी या भागातील, या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जर पीक विम्यापासून वंचित ठेवत असेल तर पीक विमा काढण्याचं जे सूत्र आहे किंवा याच्यासाठी घेतलेला जो डाटा आहे तो 100% सदोष आहे हे कुठेतरी या ठिकाणी निश्चित होत आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे आणि याच बेसवरती या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काढला जाणारा हा जो काही पूर्ण घेतला जाणारा डाटा आहे हा कुठेतरी राज्यभर चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। तर मित्रांनो, आता या पार्श्वभूमीवरती पुढे काय होतंय, याच्या संदर्भातील काय नवीन अपडेट येत आहेत किंवा धाराशिव, लातूरचा जो काही आता मंजूर करण्यात आलेला पीक विमा आहे त्याच्या वितरणाच्या संदर्भात पुढे पीक विमा कंपनी काय पावलं उचलते, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जे आहे ते कॅल्क्युलेशन दाखवायला कधी सुरू होतंय, या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।